लाडक्या बहिणींनी चिंता करू नये, त्यांचा लाडका भाऊ इकडे बसलाय। ई केवायसी वरना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ई केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। ई केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। तर लवकरच बहिणींना 2100 रुपये देणार असंही बावनकुळेंनी सांगितलं। नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पुढील सप्टेंबरचा हप्ता हा मिळणार नाहीये। तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ज्या दोन हेडलाईन्स पाहिल्या त्या हेडलाईन्सनुसार राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये जो एक संभ्रम पसरला आहे की ई केवायसी मुळे राज्यातील आणखी लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार असून त्यांना योजनेचा येणारा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार नाहीये। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भाष्य केले असून त्यांनी म्हटले आहे की त्यांचा लाडका भाऊ या ठिकाणी बसलेला आहे, त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी कसल्याही प्रकारची चिंता ही करायची गरज नाहीये। तसेच आजच्या हेडलाईनमधून दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना आता यानंतर 2100 रुपये प्रति महिला असे पैसे हे मिळणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। नेमकी काय महत्त्वाची अपडेट ही समोर येत आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच आपण चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। हप्तावाढीच्या घोषणेमुळे ही देखील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून तुम्हाला फक्त ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। प्रति महिला 2100 रुपये हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा करून घ्यायचा आहे। तसंच राहिला प्रश्न असा की नेमक्या सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार कधी आहे, तर महत्त्वाचं बोलायचं ठरलं तर लाडक्या बहिणी योजनेचा सप्टेंबरचा हप्ता या पावन नवरात्री उत्सवाच्या 2 ऑक्टोबरच्या आधीच हा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी तुम्हाला 2100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, परंतु दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला 2100 रुपये जमा होईल अशी शासनाची शाश्वती सध्या शासनाने दिली आहे। पण त्याच्यासाठी तुम्हाला ई केवायसी ही करून घ्यायची आहे असं शासनाने सांगितलं आहे। त्याकरिता तुम्ही ई केवायसी ही चेक करून घ्या, केली नसेल तर करून घ्या। लगेच तुमच्या खात्यावरती 2 ऑक्टोबरच्या आधीच 2100 रुपये जमा होणार आहे। तर मग अशाच महत्त्वाचे अपडेट बघण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।